तुम्हाला समजलं मी आजारी आहे तर तुम्ही पहिला शब्द विचारता, आता प्रकृती कशी आहे, नाही गेले? मग तुम्ही आणि सगळेजण प्रकृतीच्या अधीन. पण भगवंतांनी काय युक्ती केली? सृष्टी निर्माण करतानाच ती प्रकृती आपल्या अधीन ठेवली. काय ठेवली? म्हणून भगवंतांना प्रकृतीचा एकही नियम लागू होत नाही. हे नियम फक्त कोणाला? तुम्हाला, मला. उदाहरण सांगतो. भगवंताकडे 3 शक्ती आहेत. त्याला मुद्दामून इंग्लिशमध्ये म्हणायचं सुपर पॉवर्स. भगवंताकडे किती शक्ती आहेत? कुठकुठल्या? कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. भगवंतांची पहिली शक्ती कुठली? कर्तुम. कर्तुम म्हणजे काय? मला भागवत सांगता येतं. तुम्हाला येतं का हो? नाही. पण तुम्हाला गाडी चालवता येते. मला येते का? नाही. तुम्हाला पोळी करता येते. मला करता येते का? नाही. तुम्हाला पोळी लाटता येते. मला येते का? नाही. पण लक्षात ठेवा, मला भागवत सांगता येतं, तुम्हाला गाडी चालवता येते, तुम्हाला पोळी करता येते, तुम्हाला पोळी लाटता येते. हे सगळं भगवंताला येतं. जे तुम्हाला येतं ते सगळं भगवंताला येतं. ही भगवंतांची पहिली शक्ती आहे, कर्तुम. आपल्याला एखादीच गोष्ट येते, सगळं येत भगवंताचे. या पृथ्वी तलावर जेवढे जीव आहेत त्यांना जे जे येतं ते कोणाला येतं? ही कुठली शक्ती आहे? कर्तुम. पण दुसरी गोष्ट आहे अकर्तुम. भगवंतांची दुसरी सुपर पॉवर अकर्तुम. जे कोणालाच येत नाही ते सुद्धा भगवंताला येतं. उदाहरणार्थ, भगवद्गीता वाचली का? भगवद्गीतेत भगवंत सांगतात, मद्भयात नातिवातोऽयं सूर्यस्तपति मद्भयात. मी सांगतो म्हणून वारा वाहतो. मी जर ठरवलं तर वाऱ्याला मुठीत बंद करू शकतो. तुम्ही एसीचा वारा बंद करून दाखवा. जगतातला वारा मुठीत धरण्याचं सामर्थ्य कोणात आहे? भगवंतामध्ये. सूर्यनारायण, त्याला सुट्टी घेण्याची खूप इच्छा आहे. त्याला खूप दिवस सुट्टी मिळालेली नाही. पण भगवंत सांगतात तो घेऊच शकत नाही सुट्टी. मग भयात सूर्यस्तपती. माझ्या भयाने त्याला रोज उगवावं लागतं. सूर्याला भय दाखवणारा कोण आहे? भगवंत. सूर्याला भय दाखवण्यासाठी आपण लहान मुलाला भय दाखवण्यासाठी डोळे मोठे करतो की नाही? तुम्ही सूर्याकडे छोटे डोळे मोठे करून पाहावं. सूर्यच तुम्हाला घाबरून टाकेल. बघा, जे तुम्हाला शक्य आहे ते भगवंतांना शक्य आहे, कर्तुम. जे तुम्हाला शक्य नाही ते भगवंतांनाही शक्य आहे, त्याला म्हणायचं अकर्तुम. आणि भगवंताकडे तिसरी शक्ती आहे अन्यथा कर्तुम. अन्यथा कर्तुम म्हणजे काय? या सृष्टीत जे कधीच घडू शकत नाही ते सुद्धा भगवंतांनी ठरवलं तर ते घडवून आणता. उदाहरणार्थ, भगवंत आत्ता उन्हात उभे राहू शकतात. पण सगळ्या सृष्टीत सर्वत्र ऊन, पण भगवंतावर मात्र सावली असू शकते. सगळीकडे ऊन असल्यावर भगवंतावरती सावली येणार आहे का हो? पण हे शक्य नाही. पण भगवंत स्वतःच्या मायेने स्वतःवरती सावली निर्माण करू शकतात. ही अन्यथा कर्तुम नावाची शक्ती आहे. कुठली? भगवंत पावसात गेले तर भगवंत सगळी जगन्नाथपुरी फिरून कोरडे येऊ शकतात. अन्यथा कर्तुम. कारण भगवंतांना प्रकृतीचा एकही नियम लागू होत. हे कोण म्हणतंय? मी म्हणत नाही, कुंती म्हणतीये. प्रकृते परम. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या उपयोगाची म्हणून, आणि पुढच्या शब्दांकडे. तुमच्यात मुंबई पुण्यात राहणारे लोक आहेत ना? तुमच्या पुण्यात मुंबईत किती फ्लॅट असतात? तर ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग, EFG इथपर्यंत विंग्स असतात. आणि प्रत्येक विंग मध्ये 50-50 फ्लॅट असतात. किती? लोक सांगतात आमच्याच 14वा फ्लोअरला फ्लॅट.
मग एक आपण गणेश चतुर्थीचं उदाहरण घेऊ. संकष्ट चतुर्थी येते की नाही? ABCDEFGHIJ 10 विंग्स आहेत आमच्या इथे. 500 फ्लॅट. किती? आणि 500 फ्लॅट पैकी 100 फ्लॅट मध्ये चतुर्थी व्रत करणारे लोक राहतात. एका शहराचं सांगतो मी. किती जण राहतात? A विंग मध्ये 10 जण, B विंग मध्ये 5 जण, C विंग मध्ये 8 जण. आणि प्रत्येक जण संकष्ट चतुर्थीला 16 स्वयंपाक बनवून गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य चंद्रोदयाच्या वेळेस दाखवतात. मग प्रश्न आहे, गणपतीने कुठल्या विंग मध्ये येऊन कितल्या मजल्यावर जाऊन ते 21 मोदक खाल्ले? फक्त आपण एका सोसायटीतली चर्चा करतोय. अशा भारतात अनेक सोसायटी आहेत, अनेक चतुर्थी व्रत करणार आहेत आणि अनेक ठिकाणी भगवंतांना नैवेद्य दाखवला जातो. भगवंतांनी नेमके मोदक कोणाच्या घरी जाऊन खावे? A विंग मधल्या पाटलांकडे का C विंग मधल्या जोशांकडे? कोणाकडे खावे? तर याचं खरं उत्तर असं आहे की भगवंत सर्वांच्या घरी जाऊन सर्वांचे मोदक खातो. का? तर एका वेळेस एकाच्या घरी जाऊन मोदक खाणे हे तर प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाचं लक्षण आहे. पण भगवंत प्रकृतीला अधीन नाही, प्रकृतीलाच आपल्या अधीन ठेवतो. म्हणून जो कोणी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः असं म्हणतो, त्याच्या घरी जाऊन भगवंत काय खातात? मोदकांचा नैवेद्य भक्षण करतात. हे भगवंतांचं सर्व व्यापकत्व प्रकृतीला पर असल्याचं लक्षण आहे. कशाचं? लक्षात येतंय का कोणती काय म्हणतीये? तिची स्तुती सामान्य नाही, वक्रतुंड महाकाय असं म्हणून ती थांबली नाही. ती भगवंतांची निश्चित व्याख्या करतीये. काय करतीये? प्रकृते परम. भगवंत हसायला लागलेत म्हणे, अगं आद्या तू म्हणतीये नमस्ते पुरुषम महात्म्यम ईश्वरम प्रकृते परम, पण हे लोक आहेत ना म्हणे पृथ्वीवरचे, त्यांची माझ्याबद्दल एक तक्रार आहे म्हणे. कुठली? म्हणे न लक्षसे मूढदृशा नटो नाट्य धरो यथा. की ते म्हणतात देव आम्हाला दिसत नाही. आपली तक्रार आहे की नाही? की सगळं तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण देव आजपर्यंत कधी दिसला? त्या कुंतीने लगेच उत्तर दिलं म्हणे तू कसा काय दिसशील? 3 अडचणी आहेत देव दिसण्यासाठी. किती? नमस्ये पुरुषं प्राज्ञं ईश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम्. म्हणे पहिली अडचण आहे माया जवनिकाच्छन्नम. देव समोर उभा असतो, आपल्या समोर असतो, आपल्याला दिसण्याची वेळ येते, पण काय करणार? नेमका देव आणि तुम्ही यांच्यामध्ये मायेचा पडदा तयार होतो. जवनिका म्हणजे पडदा. माया जवनिका छन्नम. पडदा कशाचा असतो? मायेचा. पहिली अडचण. दुसरं कारण सांगितलं आज्ञाधोक्षजमप्ययम्. तुला समजण्यासाठी माणसाचं ज्ञान पुरेसं. तू समोर आहे हे समजायला ज्ञान लागतं की नाही? आम्ही नेमकं त्यावेळेस अज्ञानी वागतो. ही दुसरी अडचण. आणि तिसरी अडचण म्हणे देवा तूही काही सरळ नाहीस, हातात शंख चक्र गदा पद्म घेऊनच तू येशील याची काही खात्री नाही. म्हणे तू या जगतातला सर्वोत्कृष्ट कोण आहे? म्हणे नटो नाट्य धरो यथा. या जगतातला सर्वात मोठा नट आहेस. आणि नुसता नट नाही, नाट्यधर सुद्धा आहेस. नाट्यधर म्हणजे नाटक घडवून आणणारा. तिघांची व्याख्या पाहिजे का तुम्हाला? ऐका. माया जवनिका छन्नम. देव काय दिसत नाही? तुमच्या आमच्यामध्ये मायेचा काय असतो? आणि या जगतात सगळ्यात वाईट पडदा कुठला? कितीही मुलगा व्यसनी असला, सगळ्या गावाने त्याला व्यसन करताना पाहिलेलं, त्याचे फोटोग्राफ सुद्धा काढून घेतले, त्याचे व्हिडिओ आहेत, पण त्याच्या आईला ते कधीच पटत नाही.
आई म्हणते ठेव माझा बाळ्या म्हणजे एकदम देव माणूस. तो कशाला व्हिडिओ ओढायला गेला, त्याला फोटो दाखवले तर ती म्हणते अहो बाळ्यासारखा दिसतो म्हणे, हा बाळ्या नाही. तिला व्हिडिओ दाखवला म्हणे हा पाठीमागून बाळ्या वाटत नाही, पुढून वाटतो. शर्ते शेवटी आपण तिची समजूत घालायचं थकतो, तिच्या घरातनं बाहेर येतो. आपणही म्हणतो काय करणार, वेड्या आईची मायेच्या अधीन असलेल्या माणसाला खरं दिसत नाही. आणि माया काय करते, तात्काळ मोह निर्माण करते. काय निर्माण करते, तुम्हाला घरातलं उदाहरण सांगतो. देवपूजा असते की नाही, आपण किती प्रामाणिक देवपूजा करतो. देवघर स्वच्छ करतो, देवाला तामणात घेतो, दूध पाणी वाहतो, जे काही मंत्र येतात ते भोळ्या भावाने म्हणतो, देवाची पूजा करून देवाला वर ठेवतो, देवाला गंध लावतो, सुवासिक फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, दिवा लावतो, फुलांनी सजवतो. आणि एवढ्यात बायको हिंगाची फोडणी टाकते. देव प्रसन्न व्हायची वेळ होते महाराज, आणि तो वास शिरायला लागतो. नमक पार्वती, तात्काळ बाहेर पोहे झाले का. ही माया आहे. ही काय आहे लक्षात ठेवा. देवपूजा झाल्यावर देव प्रसन्न होण्याची वेळ आलेली असते, त्यावेळेस आपण बरोबर मायेच्या अधीन. त्यावेळेस नातूस हाक मारतो, त्यावेळेस वर्तमानपत्र पाहण्याचीच इच्छा होते, त्यावेळेस नेमका इराण दुबईवर बॉम्ब टाकतो, टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज येते. ही माया आहे. ही काय, देव प्रसन्न होण्याची वेळ आयुष्यात अनेक वेळा येते, पण माया आपल्या हातातनं ती वेळ घेऊन जाते. माया जवनिका छन्न. दुसरी गोष्ट, देव जाणण्यासाठी आपल्याकडे ज्ञान नसतं. आपल्याकडे काय असतं, अज्ञान. भगवद्गीतेत भगवंत सांगतात विमूढा नान पश्यन्ति, बरोबर आहे ना, पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. मला मूर्ख माणसं बघू शकत. बघण्यासाठी डोळे कुठले लागतात, ज्ञान चक्षुषः, ज्ञानाचे डोळे लागतात. तुम्ही एकदा बघा, तुमचे डोळे चामड्याचे आहेत का ज्ञानाचे, कशाचे? आपले डोळे कशाचे आहेत, चर्मचक्षु का ज्ञान चक्षु? चर्मचक्षु आहेत आपले. आपले ज्ञान चक्षु. एक मनुष्य रिक्षेतनं खाली पडला, रिक्षाच पलटी झाली. रिक्षेवाला सावरला, उठला, रिक्षा सावरली, उभी केली. जो व्यक्ती पडला त्याला सुद्धा व्यवस्थित केलं, सांगितलं साहेब माझी चूक आहे, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. रिक्षेवाला दवाखान्यात घेऊन गेला. म्हणे रिक्षा पलटी झाली, आम्ही दोघंही पडलो, आम्हाला एकदा तपासा. डॉक्टरांनी रिक्षेवाल्याला त्याच्या स्ट्रेचरवर झोपवलं. म्हणे हात वर कर, खाली कर, पाय वर कर, खाली कर. त्याने सगळं करून दाखवलं, असं असं असं. डॉक्टरांनी सांगितलं काही नाही, ओके, थोडंसं खरचटलंय, मी औषधं देतो, गोळ्या देतो, मलम देतो, लाव मला औषध. म्हणे हेही आमच्या बरोबर रिक्षेत होते, यांना इथं पासा. नेमका मीच होत होतो. मला झोपवलं. डॉक्टरांनी सांगितलं हात वर करा. मला कुठे करता येतो. म्हटलं डॉक्टर येत नाही. डॉक्टरांनी सांगितलं येत नाही. त्यांनी हाताला हात लावला, मी जोरात किंचाळलो. डॉक्टरांनी हात सोडला. म्हणे तुमच्या हाताला बहुतेक काय आहे. मग आता फ्रॅक्चर नेमकं कुठं आहे आपल्याला बघावं लागेल, एक्सरे काढावं लागेल. आणि एक्सरे काढण्यासाठी शेजारच्या गल्लीत अमुक अमुक डॉक्टरांकडे जाणं महाराज. त्याच रिक्षेत बसलो, दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला पोज घ्यायला सांगितली नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एका मशीन समोर उभं केलं आणि अचानक सांगितलं काढला सुद्धा म्हणे फोटो. मला समजलं सुद्धा नाही, फ्लॅश नाही, काही नाही. 10 मिनिटं बसा म्हणे, फोटो कॉपी देतो. 10 मिनिटं बसलो. तो ड्रायव्हरनी 10 मिनिटांनी त्या कंपाऊंडरने तो भला मोठा फोटो आणून दिला. कशाचा, खांद्याचा. आणि अचानक सांगितलं 750 रुपये.
म्हटलं बायको मी मुलगा मुलगी आमच्या चौघांचा फोटो काढला तर 50 रुपये देतो. इथे खांद्याचा काय किती रुपयाला? आता देणंच भाग आहे. नो एक्सक्यूज. तिथे काही कारण सांगता येते का? तो फोटो घेऊन रिक्षेत बसलो मी. एक हात फ्रॅक्चर होता, दुसरा तर चांगला होता. म्हटलं एवढा 750 रुपयाचा फोटो नेमका खांद्यात असं काय काढला? एकदा हा फोटो बघितला पाहिजे. म्हणून त्या ड्रायव्हरला सांगितलं खोकं तू जर फोटो मी ओढतो. त्याला खोकं झाला सांगितलं, फोटो काढला, पाहिला मी. मला असा उलटा का असा सुलटा काही समजलं. असा उलटा का असा सुलटा तेही समजलं. मला काही बोधच झाला नाही. म्हटलं 750 रुपये घेतले कशासाठी? परत खोक्यात ठेवला, डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तोच फोटो त्याच खोक्यातनं काढला. त्यांना भ्रम झाला नाही उलटी बाजू कुठली सुलटी बाजू. त्यांनी सरळ काढला, लाईटात बघितलं, सांगितलं दीक्षित तुमच्या खांद्याला हेअर क्रॅक आहे, आपल्याला प्लॅस्टर घालण्याची गरज नाही, मी औषधं देतो, गोळ्या देतो, नॉमिनल प्लॅस्टर घालतो, बँडेज प्लॅस्टर त्याला म्हणतात ते घालतो, 15 दिवस लागतील, तुमच्या खांद्याचा आड जुळून येईल, औषधं गोळ्या घ्या, 15 दिवसांनी परत येऊन भेटा. त्यांनी ते प्लॅस्टर घातलं, औषधं गोळ्या दिले, मी घरी आलो. 15 दिवसांनी खरंच दाखवायला गेलो, मला हात खालीवर करता येत होता. आपली गोष्ट संपली. फोटो मी पाहिला, फोटो डॉक्टरांनी पाहिला. मी पाहिला चर्मचक्षुने, डॉक्टरांनी पाहिला. पाहण्यात काय फरक आहे? मग भगवंताकडे पाहण्यासाठी सामान्य आपली दृष्टी उपयोगाची. तिथे दृष्टी कसली पाहिजे? ज्ञानाची दृष्टी पाहिजे. एकच उदाहरण देतो. एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेली गंगा गाढवाला पाजली. लोकांनी विचारलं म्हणे एकनाथ महाराज गाढवाला पाजली? म्हणे ते गाढव नव्हतं, तो साक्षात रामेश्वर होता. त्याने सांगितले की एकनाथा तुझा जन्म इकडची गंगा तिकडे वाहण्यासाठी झालेला नाही. तू एकनाथी भागवत लिही, भावार्थ रामायण लिही, तुझंही कल्याण होईल, जनसामान्यांचंही कल्याण होईल. हे इकडचं पाणी घ्यायचं तिकडे व्हायचं, तिकडचं पाणी घ्यायचं इकडे व्हायचं, असे सामान्य भक्ती करण्यासाठी तुझा जन्म, हे सांगण्यासाठी रामेश्वर भगवंत कोणाचा रूप घेऊन आले होते? दोन्ही गोष्टी इथे सिद्ध होतात. सगळ्यांना गाढव दिसला, एकनाथ महाराजांना कोण दिसला? श्री रामेश्वर भगवान. म्हणून तिसरं वाक्य सिद्ध होतं, भगवंत नटो नाट्य धरो येता. नटासारखं कोणाचंही रूप घेऊन येतात. ते नेहमी तुमच्या घरी शंख चक्र गदा पद्म घेऊनच येतील असं काही समजण्याचं कारण. मग ती कुंती म्हणते देवा तू